चला, तर नेक्स्ट पार्ट आपण बघत होतो भारतातील समाजकार्याचा इतिहास. तर भारतामधला जो समाजकार्याचा इतिहास आहे त्याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर समाजकार्य, परस्पर सहाय्य, दान आणि विश्व बंधुत्व याच्या बाबत जर आपण बघितलं तर भारताची जी परंपरा आहे ना, जगातील इतर देशा इतकीच प्राचीन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशामध्ये समाजकार्याचा विकास संस्थात्मक सेवा किंवा सामाजिक सुरक्षिततेच्या योजनेचं जे रूप होतं ना त्याच्यामध्ये झालं. म्हणजे इथं आपला एक क्वेश्चन बनतो की इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशात समाजकार्याचा जो विकास आहे तो संस्थात्मक सेवा किंवा सामाजिक सुरक्षिततेच्या ज्या योजना आहेत ना या रूपामध्ये झाला. ओके. भारतामध्ये काय झालं बघा, भारतामध्ये 19व्या शतकामध्ये इंग्रजी राजवटीतच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत समाजकार्याचा आवश्यक इतका विकास नाही होऊ शकला. लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये 19व्या शतकात इंग्रजी राजवटीतच नाही तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंत समाजकार्याचा विकास नाही झाला. का नाही झाला? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, आर्थिक आणि सामाजिक कारणामुळे. तुम्हाला रिझन पण माहित पाहिजे. म्हणजे क्वेश्चन कसा बनतो की भारतामध्ये 19व्या शतकापर्यंतच नव्हे तर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत समाजकार्याचा आवश्यक इतका विकास होऊ शकला नाही, कारण सांगा. ओके. पहिला आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, दुसरा आहे आर्थिक आणि सामाजिक कारण. ठीक आहे. पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय झालं बघा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाज कल्याणाच्या क्षेत्रात एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. तरी सुद्धा एक व्यवसाय म्हणून त्याचा देशभर अजून प्रसार झालेला आहे का? नाही. लक्षात घ्या, भारतातील समाज कल्याणाच्या इतिहासाचा जर तुम्ही आढावा घेतला, स्पेसिफिक आपण भारतासंबंधी बघतोय, तर इथं आपल्याला दिसतं की प्राचीन आणि मध्ययुगीन काळ, त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे इथं ब्रिटिश राजवटीचा काळ आणि थर्ड आहे इथं स्वातंत्र्योत्तर काळ. ठीक आहे. तर या 3 भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. जर प्राचीन आणि मध्ययुगीन काळ जर तुम्ही बघितला तर आपल्या जवळपास असणाऱ्या परिचित, गरीब आणि दीनदुबळ्या लोकांसाठी काही चांगलं काम करण्याची भावना हे प्राचीन काळापासून भारतीयांचं एक वेगळं वैशिष्ट्य दिसून आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वच धर्मांनी दान, विश्वबंधुत्व, परस्पर सहकार्य या मूल्यांना महत्व दिले. अपंग असतील, भिकारी असतील यांच्या उपजीविकेसाठी मदत करणं, त्यांची काळजी घेणं म्हणजे काय केलं जातं, याला धार्मिक कार्य समजलं जातं प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये. ठीक आहे. म्हणजे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांची जबाबदारी राज्यकर्ते, श्रीमंत लोक आणि समुदायातील सदस्यांनी स्वीकारली होती. हे कधीच आहे, हे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळ बघतोय. ठीक आहे. राजे महाराजे असतील, व्यापारी असतील, जमीनदार असतील, इतर सहाय्यकारी मंडळे असतील यांच्यामध्ये आपापल्या साधन सामग्रीनुसार धर्मात पवित्र मानलेली कार्य करण्याची चढाओढ असायची. ओके. म्हणजे काय आपण बघतो ना की राजांच्या काळामध्ये मंदिरांची बांधणी झाली, आश्रम उभारले गेले किंवा त्यांच्या खर्चासाठी पैशाची तरतूद केली गेली, साधू संतांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था हे राजे लोक करत होते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, मंदिर, मठ, आश्रम, धार्मिक संस्था व्यापक अर्थाने समाजसेवेसाठी केंद्रच बनली होती. लक्षात ठेवा. आणि याच्याशिवाय खेड्यापाड्यामध्ये संयुक्त कुटुंब, जाती व्यवस्था, पंचायती मंडळे यांनी आजारी, अपंग आणि वयोवृद्धांच्या गरजाची पूर्तता केली. तर हे सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. फक्त माहित पाहिजे की प्राचीन काळामध्ये काय होतं. तर इथं प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं, दान, धर्म, विश्वप्रेम, परस्पर सहाय्य या धार्मिक मूल्यांना महत्व दिलं. भिक्षा देणे, निराधारांना अन्नदान करणे, त्यांची देखभाल करणे ही धार्मिक कार्यच मानली होती. ओके. जे बेघर होते त्यांना मंदिरात आश्रय दिला जात होता. वयोवृद्ध, आजारी आणि समुदायातील इतर निराधार लोकांच्या गरजांची पूर्तता कुणामार्फत केली जात होती? सामाजिक संस्थामार्फत. एकत्र कुटुंबामध्ये वयोवृद्ध, शारीरिकदृष्ट्या दुर्बल, रोगी, मनोदुर्बल व्यक्तींची काळजी घेतली जात होती. जातींच्या आणि समुदायाच्या संघटनांनी गरजू निराधार लोकांची जबाबदारी घेतली होती. ठीक आहे. म्हणजे सरंजामदारांनी त्यांच्या नोकरांवर नियंत्रण ठेवलं असलं तरी चरितार्थाची व्यवस्था पण केली होती. बौद्ध कुळातील कुलवाक जातक कथेमध्ये काय सांगितले की गौतम बुद्धांनी तरुणपणी मगध प्रांतातील गावातील 30 लोकांना एकत्र करून त्यांना जनतेच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा दिली होती. ते सगळेजण गदा, कुऱ्हाडी, शस्त्र घेऊन बाहेर पडत आणि रस्त्यावर पडलेले दगड फोडून रस्ते सपाट करीत आणि रथांच्या मार्गात येणारी झाडं तोडून टाकत.
मोकळ्या जागा स्वच्छ करून तिथं खोल्या उभा करत आणि पाण्यासाठी तलाव खोदले होते. म्हणजे हे बौद्ध काळामध्ये घडून येत होतं. मौर्य काळामध्ये काय होतं बघा, ग्रामपंचायतीतील खेड्यातील लोकांना एकत्र केलं जात होतं. लोकांच्या कल्याणासाठी कामाचा जो उल्लेख आहे तो कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये आहे. लक्षात घ्या. बालक असतील, वयोवृद्ध असतील, वृद्ध व्यक्ती असतील, आजारी, निराधार यांची काळजी मौर्य काळामध्ये घेतली जात होती. पोरक्या बालकांची आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण वयोवृद्ध लोक करीत होते. सज्ञान झाल्यानंतर त्यांची संपत्ती त्यांना इतर फायद्यासह दिली जायची. विद्वान, शिक्षक, गोरगरीब मुलांच्या भोजनाची सोय करीत फी न घेता त्यांना शिक्षण देत होते. विद्याज्ञान हे सर्वश्रेष्ठ मानलं जात होतं आणि गरीब लोक सुद्धा आपल्या दारी आलेल्या विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत करत होते. आता काही श्रीमंत लोकांनी काय केलं होतं, आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ अजूनही लोक देतात बघा, मोफत शिक्षण संस्था वगैरे चालवत होते. ठीक आहे. शिक्षणाबरोबर धर्माबाबतची पण कार्य केली जात होती. मंदिर मठांची उभारणी केली जात होती. जे साधू लोक होते फिरणारे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा गरजा पूर्ण केल्या जात होत्या. बौद्ध चैत्य उभारले जात होते. धार्मिक स्मारकांच्या उभारणीसाठी राजे लोक आर्थिक मदत करत होते. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये हिंदू बरोबरच मुस्लिम सुद्धा समाज भावनेनं प्रेरित झाले होते. ठीक आहे. म्हणजे मस्जिदची उभारणी करणं. त्याच्यानंतर अबुल फजलनं काय केलं होतं, गोरगरीब आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचं जे भारतीयांची भूमिका आहे त्याची कौतुक केलेलं दिसून येतं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. रस्त्याच्या कडेला पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे हे पुण्य समजलं जात होतं. ठीक आहे. त्या काळामध्ये जो सम्राट जहांगीर होता त्याने आग्रा या ठिकाणी दिल्ली मार्गावर विहिरी खोदण्याचं काम केलं होतं. प्रवाशांच्या सोयीसाठी सराईमध्ये जेवण खाण्याची सोय केली होती. आता ते राजे होते बरोबर. परकीय प्रवाशांनी त्याबाबत वर्णन पण केलेलं आहे. फक्त माणूसच नाही, पशु पक्षी प्राण्यांबद्दल पण भावना होती इथं. उत्तर पूर्वेकडील कूचबिहारमध्ये शेळ्या, मेंढ्या आणि पक्ष्यासाठी औषधोपचाराची व्यवस्था होती. ठीक आहे. फिरोज तुगलकाने काय केलं होतं, आपल्या अधिकाऱ्यांना बेरोजगार लोकांची माहिती घेऊन दिवाणामार्फत त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगार मिळवून दिला होता. त्याने दिवाण ई खैरातची निर्मिती केली होती. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. आणि दिवाण ई खैरातची निर्मिती करून गोरगरीब गरजू मुस्लिमांच्या मुलींच्या विवाहासाठी मदत केली होती. त्यानं काय केलं होतं बघा, आजारी आणि पीडित लोकांसाठी दवाखाने सुरू केले. विद्वानांना आणि पवित्र पुराणचे पठण करणाऱ्यांना मानधन दिलं होतं आणि गुलामांच्या सुधारणेसाठी आणि त्यांना कारागिरी शिकवण्यासाठी व्यवस्था केली होती. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, मध्ययुगीन काळामध्ये जर आपण बघितलं तर मध्ययुगीन काळात अनेक प्रकारे समाजकार्य प्रचलित असल्याचे दाखले पण आपल्याला सापडतात. धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना देणग्या देणं, मंदिर मशिदींची उभारणी, प्रवाशासाठी राहण्या जेवणाची सोय, बरोबर, याच्या ज्या नोंदी आहेत ना त्या काळच्या कागदपत्रामध्ये मिळतात. शिक्षण आणि अध्ययनाविषयी आदर हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. लोभी सावकार, दुष्ट राज्यकर्ते दान धर्म करून काय करत होते, पापमुक्त होण्यासाठी धडपडत होते. आणि मग ते काय करायचे, मंदिर, मस्जिद, धर्मशाळा यांना दान करायचे. आता इथं धार्मिक शिक्षण पण दिलं जात होतं. श्रीमंत लोक मौलवी, पंडित, गुरु यांचे आदरातिथ्य करत आदरणीय गुरुजन शिक्षकांना लोक देणगी स्वरूपामध्ये सहाय्य करीत होते. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघू ब्रिटिश काळातील समाजकार्य, सोशल वर्क इन ब्रिटिश पिरियड. आता इथं जर आपण बघितलं 1498 पासून पोर्तुगीज आणि डच यांचे भारतात व्यापारी हेतून आगमन झालं होतं. आपल्याला काय बघायचं स्पेसिफिक, ब्रिटिश काळामध्ये कसं होतं समाजकार्य बघा. आपल्याला ही हिस्ट्रीचा पण पार्ट आहे बरोबर. तर इंग्रज आले, त्यांनी काय केलं, आता इथं फक्त आपल्याला कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचं, समाजकार्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू न. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, भारतामध्ये जे अंतर्गत दुही होती ना त्याचा लाभ उठवला. आले होते व्यापारासाठी पण त्यांनी भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. 1850 मध्ये काय झालं, संपूर्ण हिंदुस्थानवर अंमल बसवला आणि त्या काळात ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी भारतातील मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेवर टीका केली. ठीक आहे. आणि ख्रिश्चन धर्मातील समानतेकडे लोकांचं लक्ष वेधलं. पाश्चिमात्य इंग्रजी शिक्षणाचा भारतीयांवर प्रभाव पडला. युरोपियन समाजातील स्त्री पुरुष समानता आणि विचार स्वातंत्र्यावर आधारित समाज रचनेचं भारतातील सुशिक्षितांना आकर्षण वाटू लागलं. आणि याच काळामध्ये काय झालं, बालविवाह आणि पडदा पद्धतीमुळे काय होतं, स्त्रियांचं जीवन हलाखीचं होतं. त्या काळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचा विचार होता का, नव्हता. सतीप्रथा, विधवा पुनर्विवाहाला बंदी, बहुपत्नीत्व या सगळ्या प्रथा त्या काळामध्ये होत्या. 1780च्या दरम्यान बंगालमध्ये
श्रीरामपूर मिशनचा प्रारंभ झाला आणि नवीन विचारांचं वारं वाहू लागलं. ठीक आहे. धर्मप्रसारकांनी काय केलं, हिंदू समाज व्यवस्था जी होती ज्याच्यामध्ये बालविवाह, बहुविवाह, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी बाबत सुधारणा करण्याची गरज सांगितली आणि 1813 मध्ये चार्टर कायदा जो आला, या चार्टर कायद्यानुसार पाश्चिमात्य शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं. त्याच्यामुळे काय झालं, नवीन विचारांचा प्रसार झाला. ज्या अनिष्ट रूढी होत्या, अनिष्ट रूढीवरती टीका होऊ लागली. ठीक आहे. ओके, क्लिअर. आता हे आपण जे समाज सुधारक म्हणतो ना, तेच आहे सगळं. हे बाकीचं नवीन काहीच नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे इथून तुमचा बराच सिलेबस ओव्हरलॅप होतो हिस्ट्रीचा पण. तर राजा राममोहन राय यांनी 1825 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी काय केलं, मूर्तीपूजेला, सतीप्रथेला विरोध केला. अस्पृश्य लोकांना ब्राह्मो समाजामध्ये सामावून घेतलं. अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. बंगालमध्ये द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, शशीपत बॅनर्जी, केशवचंद्र सेन यांनी त्यांचं अनुकरण केलं. ब्राह्मो समाजाने कशाशी रिलेटेड चळवळी केल्या, मुलींचं शिक्षण, विधवांचं शिक्षण, जातीप्रथा निर्मूलन. लक्षात ठेवा. केशवचंद्र सेन यांनी काय केलं, स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने काय झालं, 1856 मध्ये हिंदू पुनर्विवाह कायदा संमत झाला. रानडे साहेब यांच्या 1871 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे. हा सगळा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. 1885 साली ते स्थापन झालेल्या काँग्रेसचे प्रभावी नेते होते. मात्र काँग्रेसने राजकीय कार्याला प्राधान्य दिल्यामुळे त्यांनी काय केलं, 1887 साली समाज सुधारणेसाठी काय केलं, भारतीय समाज परिषदेची निर्मिती केली. ठीक आहे. त्यांचं कार्याचं क्षेत्र कसं होतं, व्यापक होतं. बालविवाह, हुंडा पद्धती दूर करणं, विधवांची स्थिती सुधारणं, मुलींचं शिक्षण, आंतरजातीय विवाह, दलित वर्गाची सुधारणा, हिंदू मुस्लिम ऐक्य या क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. लक्षात ठेवा बरं का. म्हणून त्यांना सामाजिक सुधारणेचे प्रणेते मानलं जातं. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जातं सामाजिक, सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तुमचा हाच आहे इथून, की सामाजिक सुधारणेचे प्रणेते कोणाला मानलं जातं, तर मानलं जातं महादेव गोविंद रानडे यांना. ठीक आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आगरकर, तेलंग, कर्वे यांनी पण समाज सुधारणेचं काम केलं होतं, पण यांना मानलं जातं प्रणेते. महर्षी कर्व्यांबद्दल सगळ्यांना माहिती आहे. स्त्री शिक्षण, समाज सुधारणेचं दुसरं आंदोलन म्हणून आर्य समाजाचा उल्लेख. 1877 मुंबई येथे सुरुवात. पंजाबमध्ये पण आर्य समाजाचा प्रसार झाला. याच्यावरती क्वेश्चन आलाय प्रिव्हियस एक्झाम मध्ये. जाती प्रथा, बालविवाह, विधवांची स्थिती, धर्मांतरांचं पुनर्वसन या क्षेत्रामध्ये काम केलं आर्य समाजाने. ठीक आहे. म्हणजे अल्प फी घेऊन नैतिक चारित्र्यावर भर देणाऱ्या शिक्षणाची सोय केली, विचारलं जाऊ शकतं. स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आता या रामकृष्ण मिशनने काय केलं, शैक्षणिक, सामाजिक आणि दलित कल्याणाची कार्य केली, म्हणजे समाज कार्य केलं. बरोबर. मुस्लिम समाज सुधारक सर सय्यद अहमद खान यांनी 1875 साली एका शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यातूनच पुढे अलीगड विद्यापीठ निर्माण झालं. लक्षात ठेवा. ठीक आहे. इंग्रजी शिक्षणातून भारतीयांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि विवेकी विचार यांची ओळख झाली. इसवी सन 1900च्या दरम्यान देशाच्या आर्थिक जीवनात मोठे बदल झाले. बलुतेदारी, कारागिरी, स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ लागली. खेड्यापाड्यातील लोक जे होते रोजगारासाठी औद्योगिक शहराकडे जाऊ लागले. पुन्हा इथे जर आपण बघितलं, शहरामध्ये गर्दी झाली. दारिद्र्य, व्यसनाधीनता, स्त्रिया, बालकांचं शोषण, झोपडपट्ट्या याची निर्मिती झाली. ठीक आहे. ओके, तर हे सगळे प्रॉब्लेम पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं बघा, 1875 महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना. यांनी ब्राह्मणेतर समाजाचं शिक्षण, अनाथ आश्रम, मुलींच्या शाळांसाठी प्रयत्न केले. कनिष्ठ जातीच्या उद्धारासाठी प्रयत्न केले. पंडिता रमाबाईंबद्दल तुम्हाला विचारतील, त्यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी काम केलं. शशीपाल बॅनर्जी यांच्याबद्दल विचारतील, हिंदू विधवांसाठी संस्था स्थापन केली. महर्षी कर्वे यांनी पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली. हे सगळं काय आहे, हे सगळं समाज कार्यच आहे. लक्षात ठेवा. 1900 ते 1947 इथं काय झालं बघा, समाज कार्याच्या क्षेत्रात चैतन्य आलं. ठीक आहे. 1904 मध्ये भारतात मुस्लिम, शीख, बौद्ध, आर्य समाज, ब्राह्मण समाज, बुद्धिवादी एका संमेलनात एकत्र आले. देशातल्या सगळ्या सुधारणा संघाचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय झाला. 1906 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारत दलित वर्ग मिशन समाज या संस्थेची स्थापना केली. शिक्षणाचा प्रसार केला, अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं. 1906 ते 1912 या काळात म्हैसूर, कलकत्ता, बेंगलोर, फिरोजपूर, मुंबई येथे विधवा गृहाची स्थापना केली.
1919 साली सामाजिक कार्यकर्त्यांच्या संमेलनात काय संदेश दिला? लोकशिक्षण, देशाची स्वच्छता, गरिबीसाठी निवारा, आजारी दुर्बल लोकांची देखभाल, मागेल त्याला काम, क्रीडा आणि मनोरंजनाची व्यवस्था, खेड्यांची स्वच्छता, शिक्षण, या सर्वांचा समाज सुधारणेच्या संदर्भात विचार केला पाहिजे. ओके, तर या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे, अॅनी बेझंट, मार्गारेट कुशन यांनी समाजकार्य केले. मद्रास येथे वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना झाली आणि 1925 मध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ वुमनची स्थापना झाली. याच्यावरती तुम्हाला आयोगाकडून क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. याला तुम्ही हिस्ट्रीमध्ये टाका किंवा समाजकार्य ह्याच्यामध्ये टाका, पण क्वेश्चन तुम्हाला भारतातील समाजकार्याचा इतिहास याच्यातूनच विचारलेले आहेत. आता महात्मा गांधीजींचं कार्य आणि समाजकार्य याच्याबद्दल आपण बघूया. 1920 पासून काय झालं? काँग्रेसचं नेतृत्व गांधीजींकडे आलं. अस्पृश्यता निवारण कार्यास त्यांनी प्राधान्य दिलं. स्वराज्याची मागणी त्याच्याशिवाय व्यर्थ आहे असं त्यांचं महत्व होतं. हिंदूंच्या सगळ्या मंदिरात दलितांना प्रवेश देण्याचा ठराव काँग्रेसनं केला होता. लक्षात ठेवा, गांधीजींच्या प्रेरणेनं अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी काय केलं? अस्पृश्यता निवारण कार्याला वाहून घेतलं. गांधीजींनी हरिजन सेवक संघ, त्याच्यानंतर भारतीय ग्राम उद्योग संघ, नई तालीम संघ, याच्यावरती तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, तर कोणत्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणाचं काम केलं? नई तालीम संघावरती क्वेश्चन आला होता. स्वदेशी, खादी, संयम, जाती सलोखा, राष्ट्रीय शिक्षण, याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं? समाज सुधारणेला चालना दिली. 1929 मध्ये पंडित मालवीय आणि जमनालाल बजाज यांनी हिंदूंच्या मंदिरात सगळ्या हिंदूंना म्हणजे अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. 1930 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये दलित वर्गाच्या प्रतिनिधीबाबतचा प्रस्ताव सायमन कमिशन कडून मान्य करून घेतला आणि त्याच्यामुळे दलितांचा राजकीय दर्जा जो आहे तो इथं आपल्याला सुधारलेला दिसून येतो. ठीक आहे, त्यांनी काय केलं? समाज बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी आपले उभं आयुष्य झोकून दिलं. 1920 पासून स्त्रिया बालकांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणणारे कायदे अनेक राज्यात झाले. मुंबई, मद्रास, बंगाल बाल कायदे संमत झाले. लक्षात ठेवा, हिंदू उत्तराधिकार कायद्यामुळे काय झालं? स्त्रियांना पित्याच्या संपत्तीमध्ये हक्क मिळाला. 1923 मध्ये भारतीय दंडविधानानुसार मुलींचा अनैतिक व्यापारासाठी वापर करणं गुन्हा ठरवण्यात आला. वेश्या व्यवसायाला प्रतिबंध करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले. 1927 साली बालविवाह प्रतिबंध कायदा करण्यात आला. क्वेश्चन पेपर काढा, प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन दिसेल. आर्य समाजाने राष्ट्रीय शिक्षणाचा कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांची स्थापना केली. भारतीय रेड क्रॉस, YMCA, ठीक आहे, या संस्थांनी बाल सुरक्षा आणि ग्रामीण पुनर्रचनाबाबत काम केलं. 1923 ला मद्रास सेवा सदन, अखिल भारतीय महिला परिषद यांनी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांचं कार्य शहरी मध्यमवर्गीय लोक पुरते मर्यादित होतं. ठीक आहे, ओके. 37 मध्ये काय झालं? काँग्रेस मंत्रिमंडळांनी मद्यपान बंदीचं धोरण राबवलेलं आपल्याला इथं दिसून येतं. नेक्स्ट बघा, 1922 मध्ये काय झालं? 1922 मध्ये कारखानाविषयक कायदे आणि खाणविषयक कायदे संमत करण्यात आले आणि कामगारांच्या नुकसान भरपाई, कामगार कलह निवारणाबाबत कायदे झाले. ठीक आहे, तरी सुद्धा हा जो काळ होता ना, कामगार कल्याणाबाबत सरकारनं खास तरतुदी केलेल्या आपल्याला दिसत नाहीत. 36 मध्ये सर दोराबजी टाटा यांनी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्कची स्थापना केली. 37 नंतर काँग्रेस मंत्रिमंडळाने आर्थिक कार्यक्रमाच्या बरोबरच सामाजिक कार्यक्रमाची पण सुरुवात केलेली आपल्याला इथं दिसून येते. या 36चा जो पॉइंट आहे ना, याच्यावरती कंबाईनला क्वेश्चन आला होता. काही राज्यामध्ये ग्रामीण विकास खाते, महिला कल्याण खाते निर्माण करण्यात आले. मुंबई इलाख्यामध्ये खानावळी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश मिळेल. जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही असा कायदा झाला आणि राज्य सरकारांनी हरिजन, आदिवासी, गुन्हेगार जाती, इतर मागास वर्गाच्या समस्याकडे विशेष लक्ष दिलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, 40च्या दरम्यान काय झालं? देशामध्ये राजकीय चळवळीची व्याप्ती वाढली. स्त्रिया नोकरीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी घराबाहेर पडल्या. 41 मध्ये BN राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीने स्त्रियांचा वारसा हक्क, स्त्रियांचा संपत्तीत वाटा, एकविवाह, घटस्फोट याबाबत शिफारसी केल्या. खाण कामगाराच्या कल्याणासाठी कायदा करण्यात आला. तरी सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी इंग्रज सरकारने केवळ काही कायदे करणे आणि शिक्षण, आरोग्यासाठी अनुदान देणे एवढ्या मर्यादेमध्ये समाजकार्याचं धोरण राबवलं होतं. म्हणजे काही मर्यादा होत्या, लक्षात ठेवा. आणि अपंग, अल्प उत्पन्न गटातील लोकांच्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारखी व्यवस्था मात्र आपल्याकडं
ब्रिटिशांनी केलेली दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे याच्या बाबतीत जे प्रयत्न झाले ना ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच चांगले झालेले आपल्याला इथं दिसून येतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समाजकार्य कसं घडलं ते आपल्याला बघायचंय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेस सरकारनं काय केलं, कल्याणकारी राज्याचा आदर्श स्वीकारला, दलित वर्गाच्या सुधारणेसाठी सक्रिय सहाय्य केलं, अनेक सामाजिक कायदे केले, दुर्बल घटकांच्या कल्याणाला चालना दिली, समाज कल्याण खाते, समुदाय विकास, सहकार खाते आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ पुनर्वसन विभाग यांची त्यांनी स्थापना करून समाजकार्याची व्याप्ती वाढवली. ठीक आहे, आपल्याला विचारले जातात स्वातंत्र्योत्तर काळात झालेले प्रमुख सामाजिक कायदे, ज्याच्यामध्ये विशेष विवाह कायदा 1954, हिंदू विवाह विच्छेद कायदा 1955, हिंदू वारसा हक्क कायदा 1956, अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955, हिंदू अज्ञान पालक संरक्षण कायदा 1956, हिंदू दत्तक विधान 1956, वेश्या व्यवसाय निवारण कायदा 1956, सतीप्रथा निवारण कायदा 1987, बालविवाह प्रतिबंध कायदा 1929, 1978, हुंडा प्रतिबंधक कायदा 61, 84, 86, मुस्लिम महिला संरक्षण अधिनियम 86, कामगारांचा नुकसान भरपाई कायदा, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी कायदा 1952. ठीक आहे, तर इथं आपला भारतातील समाजकार्याचा इतिहास संपतो. आता हे जे कायदे आहेत ना याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. विशेष विवाह कायदा जो आहे ना, या कायद्यानुसार विवाहावरील धार्मिक बंधने दूर करण्यात आली, भिन्न भिन्न धर्माच्या व्यक्तींनी विवाहबद्ध होण्याला मान्यता मिळाली, घटस्फोट हा पती पत्नी दोघांचा अधिकार मानण्यात आला. ठीक आहे, हिंदू विवाह विच्छेदन कायदा जो 55चा आहे, याच्यानुसार विवाहाबाबतचे पूर्वीचे सगळे कायदे रद्द झाले. हिंदू, बौद्ध, जैन, शीख यांना हा कायदा लागू होतो. विचारतात तुम्हाला हिंदू विवाहाच्या अटी, न्यायिक पृथक्करण, विवाह विच्छेद याचं स्पष्टीकरण दिलंय. ठीक आहे, हिंदू वारसा हक्क कायदा 1956 हिंदू स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीत मालमत्तेत अधिकार देणारा कायदा आहे. याच्यामुळे स्त्रीला मुलगी, पत्नी, माता म्हणून संपत्तीत अधिकार मिळाला. अस्पृश्यता निवारण अपराध कायदा 55 अस्पृश्यता मानणे, पाळणे याच्याबाबत कडक निर्बंध घातले गेले आणि सध्या नागरी संरक्षण अधिनियम म्हणून हा कायदा संबोधला जातो. ओके, क्लिअर. देन तुम्हाला हिंदू अज्ञान पालक संरक्षण कायदा 1956 ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय, ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, अशा अज्ञान मुलांची संपत्ती, पालन पोषण, शिक्षण याबाबत त्यांच्या नातेवाईकांना आधार देणारा हा कायदा अनाथ मुलांच्या कल्याणासाठी केलेला आहे. ओके, हिंदू दत्तक विधान 56 पती पत्नीना अपत्याचा लाभ नाही झाला तर त्यांच्या इच्छेनुसार मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार देणारा हा कायदा आहे. वेश्या निवारण कायदा 56 भारतातील अनिष्ट अशा वेश्यावृत्तीला प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा मानलेला आहे. कठोर शिक्षेची पण तरतूद केलेली आहे आणि अनेक ठिकाणी अशा स्त्रियांसाठी संरक्षण गृह, सुधारगृहांची स्थापना केली. ओके, सतीप्रथा निवारण कायदा 87 राजा राममोहन राय यांनी बंगालमध्ये आंदोलन केलं होतं. 1929 मध्ये कायदा झाला, 87 मध्ये दुरुस्त्या झाल्या आणि कडक करण्यात आला. ठीक आहे, बालविवाह प्रतिबंध कायदा 2978 29 ला संमत. शारदा कायदा क्वेश्चन विचारलाय. 78 ला दुरुस्ती, विवाहाचं किमान वय 18 वर्ष 21 वर्ष निश्चित करण्यात आली. बालविवाहाची प्रथा आता दिसत नाही, जास्त दिसत नाही, रेअर कुठंतरी असू शकते. ठीक आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा 61 84 86 हुंडा देणं घेणं बेकायदेशीर. ठीक आहे, मुस्लिम महिला संरक्षण 86 चा आहे. तलाक पीडित महिलांना संरक्षण, कामगारांना नुकसान भरपाई कायदा संमत झाल्यानंतर सामाजिक सुरक्षिततेच्या उपाययोजनांची सुरुवात, कामावर कामगार असताना अपघात होऊन अपंगत्व आल्यास त्याला मृत्यू झाल्यास कुटुंबियांना भरपाई देण्याची तरतूद, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी कायदा 52 कामगारांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा कायदा महत्वाचा मानला जातो आणि या कायद्यानुसार मालक आणि कामगार यांच्या संयुक्त सहभागातून कामगाराला अडचणीच्या प्रसंगी आर्थिक तरतूद होते आणि सेवानिवृत्तीनंतर एक रकमी आर्थिक लाभ पण मिळतो. इथं आपला भारतातील समाजकार्याचा इतिहास संपतो आणि याच्यानंतर आपण पुढचे टॉपिक्स कंटिन्यू करणार आहोत. कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.